बिना कोणताही केमिकल किंवा फूड कलरचा वापर न करता नॅचरल पद्धतीने मऊ आणि स्पंजी तिरंगा इडली कशी बनवायची तर चला बघूया। हे इडलीचं बॅटर मी घरीच बनवलं आहे। ते कसं बनवलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। सगळ्यात आधी हिरव्या रंगासाठी आपल्याला पालक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याची चांगली प्युरी करून घ्यायची आहे व नंतर ती इडलीच्या पांढऱ्या पिठात चांगली मिक्स करून घ्या। केशरी रंगासाठी आपल्याला गाजर स्वच्छ धुवून त्याची चांगली बारीक प्युरी करून घ्यायची आहे आणि इडलीच्या पांढऱ्या पिठात पण आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही। बॅटर जे आहे ते थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आता इडली पात्राला थोडे तेल लावून तिन्ही रंगाचे पीठ आपल्याला जसं सेट करायचं आहे त्यानुसार तुम्ही इडली सेट करू शकतात आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आहेत। मी ते सेपरेट कलरमध्ये पण बनवलेले आहेत आणि असं फ्लावरसारखं पण बनवलेलं आहेत। बघा, आपली सुंदर पौष्टिक आणि 100% नॅचरल तिरंगा इडली तयार आहे। लहान मुलांसाठी उत्तम रेसिपी आहे।